सासंगची आज रामनवमी आहे. या ठिकाणी रामाचा जन्म असा दाखवलेला आहे. तर खऱ्या अर्थाने रावण म्हणजे आपल्यामध्ये असलेले षडविकार, आपले नको असलेले खराब संस्कार, आणि राम म्हणजे चांगले संस्कार. राम म्हणजे आपल्यामध्ये असलेले सतगुण आणि सतगुणांचा अवगुणांवरती विजय, याचंच प्रतीक रामनवमी आहे. तर याच रामनवमीनिमित्त आज आपण विषय घेतलेला आहे की खराब संस्कारांवरती विजय कसा मिळवायचा. सासंगची प्रेमाने बोलूया. धन निरंकाराची सासंगची एक प्रश्न विचारण्यात आला होता की जर आपले काही जे जुने संस्कार आहेत की जे खराब आहेत, त्याचा खूप त्रास होतो, ते जर आपल्याला बदलायचे असतील तर आपण बदलू शकतो का? आध्यात्मिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपण आपले जे जुने संस्कार आहेत, ज्याच्यामुळे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपली उत्क्रांती होत नाही किंवा आपण पुढे जात नाही, त्यासाठी ते संस्कार बदलणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काही करता येतं का? हा विषय जो आहे ना, तो मलाही स्वतः वैयक्तिक खूप आवडतो. कारण हा जो विषय आहे तो खूप गंभीर पण आहे आणि महत्त्वाचाही आहे. कारण अध्यात्मामध्ये जोपर्यंत आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही, आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीही साध्य होत नाही. कारण बघा की आध्यात्मिक जीवन म्हणजे आपला शून्यातून प्रवास असतो. आपण एक एक पाऊल आपलं पुढे टाकत असतो. मग हे टाकत असताना आपल्या स्वभावामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की अध्यात्मामध्ये सांगितलं जातं की शांत राहणं गरजेचं आहे. जेव्हा आपण शांत राहतो त्यावेळी आपल्यामध्ये आध्यात्मिक उन्नती होते. परंतु मन शांत राहत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला क्रोध येतो, छोट्या छोट्या गोष्टीवरनं राग येतो. कधी काय होतं, आपल्याला आळस येतो. कधी काय होतं, एखादी गोष्ट आपल्याला सतत टाळण्याची सवय असते. आजचं उद्या बघू, उद्याचं परवा बघू. हा पण आपला एक जुना स्वभाव झालेला असतो, आपला संस्कार झालेला असतो की जो आपल्याला त्रासदायक आहे. आपल्याला हा स्वभाव बदलायचा आहे. तर चला आपण पाहूयात की आपले जे जुने संस्कार आहेत ते पूर्णपणे नष्ट होतात का, तर ते पाहूयात आपण. तर खऱ्या अर्थानं आपण लक्षात घ्यायचं आहे की आपले जे पुराणे संस्कार आहेत, जे आपले जुने संस्कार आहेत, ते बदलता येत नाहीत, परंतु आपल्याला ते नष्ट करता येतात, त्याच्यामध्ये परिवर्तन करता येतं. बघा, आपण विज्ञानामध्ये सुद्धा ऐकलेलं आहे की ऊर्जा ही नष्ट करता येत नाही, परंतु ती परिवर्तित करता येते. तसे आपले जे संस्कार आहेत ते ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आहेत. आणि समजा आपल्याला क्रोध आहे, तो क्रोध बदलायचा आहे, तर क्रोधाच्या जागेवरती आपल्याला काय करायचं आहे, शांतीचा जो संस्कार आहे, जो चांगला आहे, तो आपल्यामध्ये आणायचा आहे. आपल्याला परिवर्तित करायचा आहे. तर बघा की आपण आपल्या घरामध्ये असतो त्यावेळेस आपण पाहतो की जी लाईट आहे, त्या लाईटमध्ये काय आहे, ती लाईट आपण स्विच चालू करतो. स्विच चालू झाल्यानंतर तीच लाईट जर आपण फ्रीजला कनेक्ट असेल तर ती फ्रीजमध्ये थंडावा देते. तीच लाईट जर फॅनच्या स्वरूपामध्ये असेल तर आपल्याला हवा देते. आणि तीच लाईट जर समजा आपण हीटरच्या स्वरूपामध्ये जर उत्पन्न केली तर आपल्याला त्याच्यातून हीट मिळते, उष्णता मिळत असते. अशा प्रकारे ती ऊर्जा परिवर्तित होत असते, परंतु ती ऊर्जा मात्र नष्ट होत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्यामध्ये असलेले जे जुने संस्कार आहेत, ते जुने संस्कार नष्ट होत नाहीत, परंतु ते आपण परिवर्तित मात्र करू शकतो. जर समजा आपल्याला क्रोधाचा संस्कार चेंज करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्यामध्ये काय येणं गरजेचं आहे, तर आपल्यामध्ये प्रेम येणं गरजेचं आहे आणि शांती. प्रेम आणि शांती हे दोन गुण जेव्हा आपल्यामध्ये येतात ना, तेव्हा क्रोध हा आपला हळूहळू कमी व्हायला लागतो. तर बघा, त्याचीसुद्धा एक प्रोसेस आहे, तर ते आपण समजून घेऊयात. तर बघा की समजा आपला जुना संस्कार, एक उदाहरण घेऊयात की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये राग येतो. मग माझा हा संस्कार मी कसा चेंज करू?
तर त्याच्यासाठी आपली जी सर्वप्रथम पहिली जी पायरी आहे ती म्हणजे ओळख. त्यालाच म्हटलेलं आहे अवेअरनेस. सर्वात आधी कोणता संस्कार त्रास देतो आहे ते आपण ओळखायचं. मग माझ्यामध्ये कोणता संस्कार आहे की जो वाईट आहे, जो मला सतत त्रास देतो, मला सतत राग येतो, किंवा मला दुसऱ्याची निंदा करावीशी वाटते, दुसऱ्याची निंदा केलं तर की मला छान वाटतं, म्हणजे हा आसुरी संस्कार आहे, जो की खराब संस्कार आहे. आणि सर्वप्रथम आपल्यामध्ये हे वाईट अवगुण आहेत, हे वाईट दुर्गुण आहेत, याची आपल्याला स्वतःलाच अवेअरनेस त्याचा असायला पाहिजे की हे माझ्यामध्ये वाईट गुण आहेत, हे माझ्यामध्ये वाईट संस्कार आहेत. ही जोपर्यंत आपल्याला स्वतःलाच अवेअरनेस होत नाही, कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपल्यालाच समजत नाही की आपल्यामध्ये काही अवगुण आहेत. ते सर्वप्रथम हा अवेअरनेस आपल्याला निर्माण झाला पाहिजे की आपल्यामध्ये हे काहीतरी अवगुण आहेत आणि ते मला बदलायचे आहेत. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्या अवगुणांची ओळख तर व्हायला हवी. उदाहरणार्थ राग असतो, मनामध्ये भीती असते, सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून एक भीती निर्माण मनामध्ये होत असते, छातीत धडधड करतं. ही सुद्धा आपली एक जुना संस्कार होऊन बसलेला असतो. त्याच्यानंतर आपल्याला काम टाळण्याची सवय असते. आजचं उद्या, उद्याचं बघू, परवा बघू, असे वेगवेगळे संस्कार आहेत की जे आपल्याला त्रास देतात. मी एक उदाहरण दिलं. तुम्ही तुमचंच काय करायचं आहे, शांत बसायचं आणि शांत बसून आपल्या स्वतःमध्येच असलेल्या अवगुणांची ओळख करून घ्यायची की माझ्यामध्ये हे अवगुण आहे, माझ्यामध्ये ते अवगुण आहेत. सर्वप्रथम काहीही गिल्टी न वाटता, गिल्टी वाटून घ्यायचं नाही आपल्यामध्ये. स्वतःला आपण पाहायचं, आपलं स्वतःकडं पाहायचं, त्यालाच आत्मचिंतन म्हणतात. आपल्यामध्ये हे अवगुण आहेत. जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही तोपर्यंत आपण ते परिवर्तन हे करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला अवगुणांची ओळख करून घ्यायची आहे. जेव्हा आपल्याला तो संस्कार दिसतो तेव्हा लगेच लक्षात घ्यायचा आणि नोट करून घ्यायचा. हवं तर एखादी नोटबुक समोर ठेवा आणि त्या नोटबुकमध्ये आपण ते नोट करा की हे माझ्यामध्ये अवगुण आहे, तो माझ्यामध्ये अवगुण आहे, हा माझ्यामध्ये अवगुण आहे. आणि अवगुणांची लिस्ट ही आपल्यामध्ये असणारच, कारण का आपण कलियुगी जीवनामध्ये जगतोय ना, त्याच्यामुळे आजूबाजूला नकारात्मक विचारांचे वातावरण हे जास्त आहे आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये काही अवगुण आहेत. परंतु आध्यात्मिक प्रवासामध्ये चालत असताना आपल्याला हे जुने अवगुण हळूहळू कमी करायचे आहेत आणि चांगल्या सवयींना आपल्याला आपल्या हाताशी धरायचे आणि आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचे, त्या परिवर्तनापर्यंत पोहोचायचे. त्याच्यासाठी ह्या ज्या स्टेप आहेत त्याच्यामध्ये पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे ओळख. आपल्या अवगुणांची आपल्याला ओळख झाली पाहिजे. जेव्हा आपल्याला तो संस्कार दिसतो तेव्हा लगेच लक्षात घ्यायचा आणि बोलायचं, मनातल्या मनामध्ये बोलायचं. काय बोलायचं, हा माझा जुना पॅटर्न आहे, हा माझा जुना संस्कार आहे. आपण काय करायचं, जेव्हा अवगुण दिसेल अवगुणांची लिस्ट काढायची आणि त्याच्यानंतर हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, तो आपण बोलायचा की हा माझा जुना पॅटर्न आहे. पहिली स्टेप आहे ओळख, म्हणजे आपल्या अवगुणांची ओळख झाली. दुसरी स्टेप आपल्याला या ठिकाणी असं करायची आहे की स्वीकार करायचे, ॲक्सेप्ट करा. आपल्यामध्ये जे अवगुण आहेत ते सर्वप्रथम ॲक्सेप्ट करा. असं नाही माझ्यामध्ये असू शकत नाही, माझ्यामध्ये असू शकत नाही, असं नाही. सर्वप्रथम आपल्याला हे करायचे, हे जे अवगुण आहेत ते ॲक्सेप्ट करायचे. मला असं व्हायला नको असं म्हणू नका. म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याला राग येतो, नाही मला राग नाही आला पाहिजे, हे चांगलं नाही आहे, मला माझ्यामध्ये हा अवगुण येतो, हे अजिबात चांगलं नाही, असं नाही. सुरुवातीला पहिली जी स्टेप आहे ते आपल्याला तिथं काय करायचं आहे, आपल्यामध्ये असलेले अवगुण आहेत ना ते आपल्याला स्वीकारायचे. शांतपणे स्वीकारायचं. हा माझा जुना संस्कार आहे, पण मी 100% हा माझा बदलू शकतो. हा आत्मविश्वास मनामध्ये जागृत करायचा. माझा जुना संस्कार आहे पण मी तो बदलू शकतो. माझ्यामध्ये अफार शक्ती आहे, मी शक्तिशाली आहे. माझ्यामध्ये असलेला हा अवगुण मी नक्की बदलू शकतो. हा आत्मविश्वासाचा संकल्प आपण त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, बदल करा. जुना संस्कार काढायचा असेल तर त्या जागी नवा संस्कार आपल्याला टाकायला पाहिजे. उदाहरणार्थ जर आपल्याला राग येत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, शांत राहायचं आणि डीप ब्रीदिंग करायचं. टाळाटाळ करण्याचा संस्कार असेल तर त्यासाठी काय करायचं, छोटे छोटे काम सुरू. एकदम मोठं काम नाही जमणार आपल्याला, पण आपण छोटी छोटी कामं सुरू करू शकतो. नकारात्मक विचार मनामध्ये असतील तर त्या जागेवरती सकारात्मक विचार भरा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार, हे असं कसं असू शकतं, नाही असू शकतं ना, ह्याने माझ्याशी असं का केलं, करू शकतो ना, कारण आपलं काहीतरी
हिसाब किताब असेल, अशा ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टीकडे पाहिलं की त्याचं उत्तर मिळतं आपल्याला. चौथी गोष्ट काय करायचं तर प्रॅक्टिस करायचं, रोज सराव करायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, दररोज 5-10 मिनटं ध्यान करायचं, मेडिटेशन करायचं. समजा आपल्यामध्ये क्रोध असेल तर क्रोधासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक 5-10 मिनटं ध्यान करावं लागेल. कशाबद्दल, मनशांतीसाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. त्याच्यामुळे काय होईल, आपलं हळूहळू नामस्मरण किंवा सकारात्मक वाक्य मनामध्ये सतत बोलत राहायचे. म्हणजे अफर्मेशन आपण कशी द्यायची आहे, जी की आपल्या मनाला सकारात्मक बनवेल अशी अफर्मेशन द्यायची आहे. की मी शांत आहे, मी बदलत आहे, अशी अफर्मेशन आपण स्वतःलाच द्यायची आहे. मेडिटेशनही करायचं आहे आणि सकारात्मक विचारांचा स्रोत आपल्याला द्यायचा आहे. आणि सकाळी उठल्या उठल्या बरोबर पहिले जे 5 मिनटं असतात ना, त्या 5 मिनटामध्ये आपलं अवचेतन मन जागृत असतं. आणि ह्या 5 मिनटामध्ये जर समजा आपण हवे ते संकल्प जर आपल्या मनाला दिले तर ते मन काहीही तक्रार न करता स्वीकार करतं. त्यासाठी काय करायचं, आपण जेव्हा सकाळी उठतो ना, उठल्या उठल्या आपल्याला सुचतही नाही, कारण आपलं मन पूर्णपणे, हे जे चेतन मन आहे ना, ते चेतन मन पूर्णपणे शांत असतं आणि आपल्या अवचेतन मन जागृत असतं. मग अशावेळी काय करायचं, आपण रात्रीच ज्यावेळीच आपल्याला काय संकल्प करायचे आहेत उठल्या उठल्या ते लिहून ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर बरोबर तेच संकल्प नोटबुकमध्ये लिहून काढा किंवा संकल्प मनातल्या मनात केलं तरी चालतील. पण उठल्या उठल्या जे पहिली 5 मिनटं आहेत ना, ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यावेळी आपण जे जे अफर्मेशन आपण स्वतःला सकारात्मक विचारांतून देतो ती सगळी पूर्ण होते. त्याच्यानंतर बघा की 5वं जे आहे ते म्हणजे कारण बदल. म्हणजे जे वातावरण, लोक आपला संस्कार वाढवतात, आपल्यामध्ये असलेले वाईट संस्कार वाढवतात, जमत असेल ना तर त्या लोकांपासून थोडं दूर राहा. म्हणजे काय, कधी कधी काय होतं की घरामध्येच अशा प्रकारचे लोक असतात, मग त्यांच्यापासून आपल्याला दूर नाही राहता येत, आपल्याला त्यांच्यातच राहावं लागतं. परंतु दुसरी गोष्ट मात्र आपण करू शकतो की आपण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहू शकतो. चांगल्या लोकांची संगत करायची, चांगल्या विचारांची संगत करायची, छान छान प्रवचनं ऐकायची, कीर्तन ऐकायचे, सत्संगला जायचं. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर हे चांगली संगत आहे. जर आपल्याला घरामध्येच अशा वाईट लोकांच्या संगतीमध्ये आपण असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचे, आपल्याला त्या लोकांच्यामध्ये राहूनसुद्धा आपल्या विचारांची पकड इतकी ठेवायची की त्या विचारांमध्येच आपण स्वतःला गुरफटून ठेवायचं, सकारात्मक विचारांमध्ये गुंतवून ठेवायचं. हळूहळू त्या लोकांच्यामध्ये सुद्धा बदल होताना दिसून येतात. तर चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहायचं आहे. त्याच्यानंतर आपण जी गोष्ट करायला घेतली, म्हणजे आता समजा आपला हा एक संस्कार आहे की जुना संस्कार की ज्याच्यामध्ये आपल्याला समजा क्रोध येतो, तर हा आपल्याला संस्कार आपल्याला चेंज करायचा आहे. तर त्याच्यासाठी काय सांगितलं आहे, जो पहिली जी गोष्ट आहे ती काय करायची, आपल्याला पहिल्यांदा ती ओळखा, नंतर दुसरी जी गोष्ट आहे ती ॲक्सेप्ट करा, तिसरी गोष्ट काय आपण पाहिली तर तिसरी गोष्ट आहे की बदल करा. म्हणजे हळूहळू आपल्याला काय करायचं, रिप्लेस करायचं आहे. त्या ठिकाणी जुना संस्कार असेल त्या ठिकाणी नवीन चांगला संस्कार, त्याच्या ऑपोजिट असलेला संस्कार घालायचा आहे. म्हणजे तो संस्कार आपोआपच बदलून जाणार आहे. समजा एखाद्या ठिकाणी जर गरम हवा आहे, त्या ठिकाणी जर समजा आपण कूलर लावला तर काय होणार, आपोआपच तिथली हवा थंड होणार. तसंच क्रोधरूपी अग्नी जर आपल्यामध्ये भडकलेला असेल तर त्या ठिकाणी शांतरूपी पाणी आपण जोपर्यंत तिथं झिडकारत नाही तोपर्यंत आपला क्रोध शांत होणार नाही. त्याच्या ऑपोजिट आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायचं, म्हणजे रिप्लेस करायचं. आणि रोज सराव, प्रॅक्टिस आपण रोज काय करायचं, सकाळी 5-10 मिनटे मनशांतीसाठी मेडिटेशन करायचं आणि पहिल्या 5 मिनटामध्ये सकारात्मक चिंतन, शक्तिशाली विचार आपल्या मनाला द्यायचे की मी ही आहे, मी शक्तिशाली आत्मा आहे, मी शांत स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी परम पवित्र आत्मा आहे. हे जे शक्तिशाली विचार आहेत किंवा माझ्या मनामध्ये अपार शक्ती आहे, मी शांतीचा स्रोत आहे, असे छान छान संकल्प किंवा परमात्मा माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत सर्व काही खूप सुंदर होत आहे, खूप खूप छान होत आहे. आणि हे प्रभू तुझा खूप खूप शुक्रिया की तू माझ्याजवळ माझ्या बाबतीत सगळं काही छानच करतो आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे तू माझा पिता आहे, मी तुझं लेकरू आहे, तर तू माझं सगळं काही छानच करतो. हे जे शक्तिशाली विचार आहे ते पहिल्या 5 मिनटामध्ये करायचं. आपलं मन ते ॲक्सेप्ट करतं आणि आपल्या जीवनामध्ये तशाच पद्धतीच्या घटना ह्या पुढे घडत राहतात. त्याच्यासाठी आपल्याला रोज प्रॅक्टिस पाहिजे. आणि त्याच्यानंतर कारण आपण बदलायला सांगितले, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहायचे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला असं वाटेल
की बघा मी आता म्हणजे क्रोध मला कमी करायचा आहे, मी हे करायला लागलो तर मला क्रोध अजूनच वाढतो आहे. कसं होतं की एखादा वाईट संस्कार आहे तो आपल्यामधून जायचा असेल ना, तर समजा आपल्याला त्याच्या मुळातून आपल्याला तो नष्ट करायचा आहे, तर तो ज्यावेळेस आपल्याला क्रोध बाहेर काढायचा आहे त्यावेळेस सुरुवातीला अशी वेळ येईल की त्यावेळेस सुरुवातीला क्रोध उलट अजूनच वाढेल. का? कारण तो मुळापासून बाहेर पडतो. कारण ज्या भावनिक इमोशन्स आपल्या आतमध्ये आहेत त्या बाहेर पडायसाठी आपल्याला ती एकदम कदाचित कधी जास्त प्रमाणामध्ये फोर्सने येतील आणि नंतर हळूहळू पूर्णपणे नष्ट होतील. आपण बघतो की बाबा म्हणजे आयुर्वेदिक औषध असतात ते काय करतात, तर आपण जेव्हा ते खातो त्यावेळेस सुरुवातीला काय होतं, तर कदाचित समजा ताप असेल, तापाचं औषध आपण घेतलं आयुर्वेदिक एखादं, तर ते काय औषध करतं, तर सुरुवातीला आपल्यामध्ये असलेला उलट आपला ताप अजून वाढतो. कारण का, तो बाहेर पडत असतो ना, आणि थोड्या वेळाने पुन्हा ताप कमी व्हायला सुरुवात होते आणि तो मुळातूनच बरा होतो. अगदी त्याचप्रमाणे जर आपण तो संस्कार जर त्या ठिकाणी रिप्लेस करायला लागलो आहे, आपण त्याच्यावर काहीतरी मेहनत करायला लागलो म्हणजे की सुरुवातीला ती तेवढ्याच प्रेशरनं वाढेल, परंतु तरीही घाबरायचं नाही. कारण का, विज्ञानाचा पण एक नियम आहे आणि अध्यात्माचाही एक नियम आहे की एखादा कुठलीही गोष्ट करायला घ्या, कोणतीही गोष्ट करायला घ्या, त्याला 21 ते 90 दिवस लागतात. सातत्याने जर आपण ती 90 दिवस केली, क्रोध कमी करण्यासाठी म्हणा किंवा एखादा संस्कार किंवा आपल्याला पहाटे उठायचे, हा जो संस्कार आपल्याला निर्माण करायचा आहे, तर किमान आपण 21 ते 90 दिवस तरी ते कंटिन्यू केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपलं नॅचरली स्वभाव होतो की आपल्याला पहाटे उठायची सवय लागते, आपला क्रोध कमी झालेला दिसून येतो. जेव्हा आपला क्रोध कमी होतो ना, तेव्हाच आपल्याला मेहनत रागवण्यासाठी मेहनत करावी लागते, इतकं आपल्यामध्ये परिवर्तन घडत असतं. तर याचं जे सोपं सूत्र आहे ते काय आहे, तर सर्वप्रथम आपल्या अवगुणांची ओळख, नंतर आपल्याला बदल करायचा, रिप्लेस करायचा आहे, त्यासाठी सतत सरावाची गरज आहे. आणि नंतर काय करायचे, आपल्याला थोडे पेशन्स ठेवायचे आहेत, कारण लगेच तर परिवर्तन होणार नाही, त्याचा कालावधी आहे 21 ते 90 दिवसांचा. आता या ठिकाणी बघा एक छोटं उदाहरण आपण घेऊयात की जेव्हा समजा आपल्याला पटकन राग येत असेल, तर त्या ठिकाणी काय करायचे, सर्वप्रथम आपण आपला तो अवगुण ओळखायचा की मला राग येतोय, त्या ठिकाणी थांबा, राग आला का नाही की सुरुवातीला थांबा, 5 दीर्घ श्वास घ्या, नंतर काय करायचं, शांतपणे बोलायचं, बदल करा आणि रोज सराव काय करायचा की हळूहळू आपला राग कमी होईल. ही जी प्रक्रिया आहे ना ती कंटिन्यू सुरू ठेवायची. एक दिवस आपल्याला त्याचं इतकं प्रॅक्टिस होऊन जातं की सहज पुढचा रागवला तरी आपण शांत राहायला लागतो. मग हे सगळं प्रॅक्टिसनं होतं, लगेच तर आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही. त्यासाठी 21 ते 90 दिवसांचा तरी कालावधी लागतो. एक उदाहरण दिलं की जर आपल्यामध्ये असा कोणताही एक स्पेसिफिक संस्कार असेल की जो खराब आहे, त्याच्यामध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला 21 ते 90 दिवसांचा जो आपण म्हणूयात की एक दिनचर्या किंवा आपला जो अभ्यास, सराव, प्रॅक्टिस किंवा आपण 21 ते 90 दिवसाचं एक व्रत ठरवायचं की हा एवढ्या दिवसामध्ये मला काय करायचं आहे की मला रागवायचं नाही आहे, हे सगळं करायचं. आणि बघा हळूहळू आपल्यामध्ये परिवर्तन आपल्याला होताना दिसून येईल. हे जे आपण आजचा हा जो व्हिडिओ पाहिला ना, तो प्रॅक्टिकली आहे की ज्याच्याद्वारे आपण आपले खराब संस्कार आहेत, क्रोध असेल, लोभाची भावना असेल किंवा दुसऱ्याला द्वेषाची भावना असेल, या सगळं कोणताही अवगुण त्याच्यामध्ये आपला आपण शोधू शकतो आणि त्याच्यावरती उपाय देखील आपण करू शकतो. या पद्धतीने केलं तर नक्कीच परिवर्तन होताना आपल्याला दिसून येईल. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. धन्य निरंकारचे.